शिवाप्पाचा आरोप आम्ही सपशेल धुडकावतोय। 10 रुपये नाही, या लबाड शिवाप्पानं आमच्याकडून 110 रुपये कर्ज घेतले। देताना लय वाढ वाटले, पण देताना कांगावा करतोय हा। खोटा आहे। आम्ही अंथरूण पाहून पाय पसरणारी माणसं आहोत। झेपणार नाही अशी झेप आम्ही कधीच घेणार नाही। बरोबर आहे, ह्यो देव माणूस असं काम करूच शकणार नाही। आणि आप्पांना काही 2 मजली वाडा बांधायचा होता वय, 110 रुपये घेतले असं काही बाई बोलतं काय? विचार न करता कर्ज घेतलं की अशीच अवस्था होते, आणि मग कर्जदार कर्ज घेतलं हेच नाकारतो। नेहमीचा अनुभव आहे आम्हाला। बरोबर आहे, वाड्यावर कर्ज नाकारणारे दिवसातून 2 तरी येतातच। नार्या 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 नको, शंका नको। आम्ही पंचांना म्हणजे अण्णा महाजनना हे विचारतो की शिवाप्पाने 10 रुपये घेतले हे सांगणारा कोणी साक्षीदार आहे का? त्यांनी 110 रुपये घेतले हे सांगणारे पाहिजे तेवढे साक्षीदार आम्ही उभे करतो, पण आमचे साक्षीदार तुम्हाला चालणार नाहीत ना। तेव्हा तुमचाच कोणी साक्षीदार आहे तर बोला। शिवाप्पा, आहे साक्षीदार आहे। मी विसरूनच गेलो होतो, साक्षीदार आहे। ज्यावेळी मी 10 रुपये कर्ज घेतलं त्यावेळी सोमनाथ तिथे हजर होता। सोमनाथ पुढे या। सोमनाथ जा। शिवाप्पाच्या या व्यवहाराला तुम्ही साक्षी आहात असं त्यांचं म्हणणं आहे। तसं असेल तर काय घडलं ते सांगा। बोल की रे सोम्या, मालकाने 110 रुपये दिले होते तेव्हा तू तिथं होतास का? बोल की। नारोबा, सोमनाथने काय बोलावं हे तुम्ही त्याला सुचवताय आणि घाबरवताय। मी विचारतो, सोमनाथ, शिवाप्पाने कर्ज घेतलं तेव्हा तुम्ही तिथे होता? हो। नीट